नमस्कार मित्रांनो. काही विद्यार्थी ज्या क्षणाची वाट पाहत होते, अखेरला तो क्षण आलेला आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पुढे गेलेले आहे, असं शुद्धीपत्रक आयोगाने आजच दिनांक 23 डिसेंबर या रोजी प्रकाशित केलेलं आहे. यानुसार जर पाहिलं तर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आणि गट क संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा 2024 यांच्याबद्दल हे एक शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर मग ही गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे? फक्त आयोगाने नोटिफिकेशन आणण्यामध्ये उशीर केला म्हणून त्यांची वयोमर्यादा ओलांडली. मग त्यामध्ये त्यांची काही चूक नव्हती. तर त्यांचा हक्काचा जो अटेम्प्ट आहे तो त्यांना भेटायला पाहिजे होता आणि तसंच झालेलं आहे. त्यांच्या अटेम्प्टसाठी आता त्यांना 1 वर्ष ही वयोमर्यादा वाढून भेटलेली आहे. आता ते मुलं हा फॉर्म भरू शकतील ग्रुप बी साठी. त्यांना फॉर्म भरण्यासाठी जर पाहिलं तर आयोगाने तारीख दिलेली आहे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 ते 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 पर्यंत. आता या तारखेपर्यंत ते फॉर्म भरू शकतात. आता फॉर्म कुणाकुणाला भरायचा असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. पहा, प्रामुख्याने जर बघितलं तर ज्या लोकांचं वयोमर्यादा ओलांडली होती त्या लोकांनाच फॉर्म भरायला लावतील असं आपण समजू शकतो. परंतु तुम्ही पण काय करा, तुम्ही जे आपली ऍप्लिकेशन सिस्टीम असते, जे आपलं लॉग इन असते एमपीएससीचं, ते लॉग इन करून बघा 26-27 तारखेला. त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी जर एखादे ऑप्शन आला असेल तुम्हाला जर ओके नाही वगैरे काय करण्यासाठी, अपलोड वगैरे करण्यासाठी, तर मग तिथून तुम्ही भरू शकता. ज्या लोकांना वयोमर्यादा ओलांडली होती त्यांना डबल फॉर्म भरायचा आहे, जे भरू शकले नव्हते अगोदर, त्यांच्यासाठी ही लिंक ओपन करण्यात येत आहे. तर आपण अगोदरच फॉर्म भरून बसले, पेमेंट करून बसले, आपल्यासाठी कशाला विनाकारण डबल लिंक ओपन होईल? तर नाही होणार. पण तरीही तुम्ही आपल्या अकाउंटमध्ये जाऊन एक वेळ पाहू शकता. पाहिलेलं कधीही चांगलं. आपल्या अकाउंटमध्ये जाऊन एक बार चेक करून पहा. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, ही लास्टची तारीख जर बघितली 6 जानेवारी रात्री 11:59 म्हणजे 6 जानेवारी ही लास्टची तारीख आहे. त्यासोबतच तुम्ही जर पेमेंट वगैरे बघितलं तर 8 जानेवारीपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता स्टेट बँक चलनाद्वारे. तर अशा प्रकारे ही करणं महत्त्वाचं आहे. ज्या लोकांनी फॉर्म भरलेलं नाही, ज्यांची वयोमर्यादा ओलांडली होती, ज्यांना चान्स भेटला आहे, त्यांच्यासाठी अखेरची तारीख आहे 6 जानेवारी 2025. आता एक्झाम कधी होणार आहे? जे आपल्यासाठी जर बघितलं ग्रुप बी पुढे गेले एवढं तर माहिती आहे आपल्याला. पण ती एक्झाम होणार कोणत्या दिवशी? तर दोन्ही पूर्व परीक्षांचा सुधारित दिनांक आयोगाने दिलेले आहे. पूर्वी पाहिलं तर गट व एक्झाम होणार होती 5 जानेवारी रोजी आणि गट क एक्झाम होणार होती 2 फेब्रुवारी रोजी. आता ह्या एक्झामला काही जास्त वेळ राहिलेला नव्हता. 5 जानेवारीची तर एकदम तोंडावरून थांबली होती. बरोबर, आजपासून जर पाहिलं तर 10 ते 12 दिवसावर पेपर होता. याचा अर्थ असा आहे की पेपर प्रिंट झालेले आहेत. बरोबर, त्यासोबतच सिटिंग अरेंजमेंट म्हणजे जे सेंटर आहेत ते पण अलॉकेट झालेले आहेत. जर काही झालं नसतं तर आपले 2 ते 3 दिवसामध्ये हॉल तिकीट पण आले असते. बरोबर, जर काही विरोध वगैरे नसता तर. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आयोगाने काय केलेलं आहे पहा. आयोगाने गट क ची एक्झाम अगोदर कोणत्या दिवशी होती? 2 फेब्रुवारी या रोजी. तर मग आता आयोगाने ती तारीख गट ब ला दिलेली आहे. ठीक आहे, 2 फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे गट ब ला. बरोबर, तर मग आता सुधारित दिनांकानुसार महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी होईल. आणि आता परीक्षा पुढे जाणार नाही. लक्षात ठेवा, बिलकुल पुढे जाणार नाही. अभ्यासाला लागा, कसून लागा, परीक्षा आता पुढे जाण्याचा कोणताही चान्स नाही. सगळ्या गोष्टी आयोगाने क्लिअर केलेल्या आहेत. परीक्षा होणार, कन्फर्म होणार 2 फेब्रुवारी 2025ला, कारण पेपर वगैरे सगळे सेट आहेत. आणि करंट अफेअर्स बघितलं केव्हा करायचे? करंट अफेअर्स करायचे आपल्याला एप्रिल 23 ते सप्टेंबर 24 पर्यंतचे. बरोबर, याच्या आसपासचे करंट अफेअर्स करा, जास्त काय करत बसायची गरज नाही आहे. करंट अफेअर्सचा आवाका खूप मोठा असतो, एवढे जरी केले तरी पुरेसे मार्क भेटतात. आणि महाराष्ट्र गट क ही पण एक्झाम पुढे गेलेली आहे. ही परीक्षा होणार आता 4 मेला. जरी पाहिली गट ब ची परीक्षा 1 महिन्याने पुढे गेलेली आहे, जिला आजपासून जवळपास 40 पेक्षा जास्त दिवस आहेत आपल्याकडे परीक्षेसाठी. आणि गट क ची परीक्षा तर त्याच्या तारखेपासून 3 महिने पुढे गेलेली आहे. त्यामुळे गट क एक्झाम देणाऱ्या मुलांसाठी तर जास्तच वेळ भेटलेला आता. ठीक आहे, तर अशा प्रकारे या काही सुधारित दिनांक आहेत ज्या तारखेला आता एक्झाम होईलच. याच्यामध्ये बिलकुलही आता चेंज होणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, यामध्ये बिलकुल चेंज होणार नाही. 2 फेब्रुवारीला होईल गट प, 4 मेला होईल गट क. आणि याच्या अनुसारच मुख्य परीक्षा सुद्धा होते. मुख्य परीक्षेचे जे पहिले टाइम टेबल होते त्यामध्ये पण तेवढा बदल होणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता मग आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. आपल्याला हे जे 40 दिवस आजपासून आहेत हे चांगलं सडेतोड अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सडेतोड अभ्यास करा, याचा फायदा उचला.
जे काही 1 महिना एक्झाम पुढे गेलेले आहेत. फायदा का उचलायचे? कारण आता तुमच्यासोबत अशी मुलं येणार आहेत, जे काही 20-25,000 मुलं असतील, जे आता फॉर्म भरतील, ज्यांची वयोमर्यादा ओलांडली होती. ही 20-25,000 मुलं अशी मुलं आहेत, ज्यांचा लास्ट अटेम्प्ट असणार आहे. समजते तुम्हाला? जेव्हा तुम्हाला माहीत असतं, की जेव्हा आपण बी बघा, जेव्हा आपल्याला समजतं, की हा माझा अखेरचा चान्स आहे, तेव्हा आपण तोडून अभ्यास करतो. जीव तोडतो पूर्ण आपण. जेवढं होईल तेवढं आकांताने आपण अभ्यास करतो, जेव्हा लास्ट अटेम्प्ट असेल. समजतं ना आपल्याला? उद्या एक्झाम आहे तर आज आपण रात्री झोपतो का? नाही झोपत. का झोपत नाही? कारण माहिती आहे आपल्याकडे आजची लास्ट रात्र आहे. त्याच प्रकारे घेऊन घ्या, हे जे 20-25,000 मुले जे आता ऍड होणार आहेत, त्यांच्याकडे हा लास्ट अटेम्प्ट आहे. लास्ट अटेम्प्ट. तर मग त्यामधले खूप असे विद्यार्थी असतील जे तुमच्या पुढे निघून जातील. त्यामुळे तुम्हाला ढिल्लं पडायचं नाही. ठीक आहे. तर माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा परीक्षेसाठी. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.